त्याही निमित्तानं पुन्हा शुभेच्छा देतो. आणि जानकी आमच्या भगिनींनी मला खास आग्रहानं बोलवलं, त्यामुळं मीही आपल्या भागामध्ये इतकी चांगली शाळा आणि इतक्या ॲक्टिव्हिटी होत आहेत हे खास बघायला या निमित्तानं महाराजांना आम्ही दोघं मिळून काय गाडीत आलो आहे का? महाराजांना आम्ही दोघालाही बोलवलं. आमचे 2 कार्यक्रम आज मिळून आहेत. हे माझं भाग्य आहे की आज महाराजांसोबत 2 कार्यक्रम माझे होत आहेत. त्यामुळं मी हे भाग्य समजतो. तुम्हाला मी जास्त काही बोलणार नाही, कारण ही बोलायची वेळ नाही, ही बघायची वेळ आजची आहे. लेकरांचं कौतुक तुम्हाला आम्हाला बघायचं आहे. त्यामुळं आज काही न बोलता तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. हे लेकरं हे आपलं महाराष्ट्राचं भविष्य आहे, हे देशाचं भविष्य आहे. हे लेकरं अशा शाळेमध्ये घडत आहेत ज्या शाळेमध्ये ज्ञान आणि विज्ञानासोबत संस्कृती टिकवायचं सर्व शिकवलं जातं. आज संस्कृतीकडे सुद्धा पाहण्याची खूप गरज आहे, कारण इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोठ्या शहरामध्ये आपल्या संस्कृतीचा जवळपास विलाप होत चाललेला आहे. त्यामुळं आपली संस्कृती, हिंदू संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती हे सगळं पाठ या शाळामधून होताना मला दिसतोय, याचा मला खूप आनंद आहे. त्यामुळे मी कौतुक करतो जामगेताईंचं आणि सगळ्यांचं की अशा शाळा आम्हाला अपेक्षित आहेत की ज्या शाळामध्ये विद्यार्थी घडत असताना खरं म्हणजे हे चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायची वेळ आहे. आणि आकार देत असताना आकारासोबत उकार आणि सगळी संस्कृती आपली देत आहे, याचा मला मनातून खूप आनंद आहे. या निमित्तानं मी जास्त न बोलता आता गुरुबाबाकडे माईक देतो. त्यांनी 2 मिनिट शुभाशीर्वाद द्यावे आणि आम्ही 5 मिनिटं कार्यक्रम करून आम्ही निघून जाणार आहे. धन्यवाद.